नमस्कार श्रोतेहो, स्टोरी शोकेस या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत ती अशीच ही कथा. कथा लेखक अज्ञात असल्यामुळे विनापरवानगी ही कथा वाचायला घेतली त्याबद्दल क्षमस्व. कथा सुरू करण्यापूर्वी आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे. सुरू करूया आजची कथा. आज तिनं ठरवलं की आता माघार घ्यायची नाही. मान्य आहे, नातं टिकवायचं तर नमतं घ्यावं एकानं, पण प्रत्येक वेळी मीच का? नात्याची गरज माझी एकटीचीच का? त्याला याचं काहीच नाही. प्रत्येक वेळी माघार घेऊन मन मारून आपण कवडीमोल ठरलोय का? याला जबाबदार कोण? मीच. होय मीच. पण एखाद्याला जीव लावणं, त्याच्यावर जीवापाड प्रेम करणं, त्याला हवं नको ते पाहणं, फक्त त्याचीच बनून राहणं, त्यालाच आपलं विश्व बनवणं गुन्हा आहे का? मुळीच नाही. पण एखाद्यासाठी हे सारं करताना स्वतःचं अस्तित्व विसरणं नक्कीच गुन्हा आहे. आणि आपण तो गेली 15 वर्षे स्वतःसोबत करतोय. विचार करता करता तिची मनसरिता दुथडी भरून वाहत होती. बॅग काढून ती भराभरा कपडे भरत होती. 2 चिमुकले, त्यांचाही विसर पडला तिला. आज आत्म्याला ठेच लागली होती. मन बंड करत होतं. बस झालं आता. किती अवहेलना करून घ्यायची स्वतःची. तो मात्र नेहमीप्रमाणे आपल्या मनातील गरळ ओकून मोकळा झाला. लेकरांना घेऊन बाहेर निघून गेला. 9 महिने रक्तामासामध्ये वाढवलं, मरण यातना सहन करून जन्म दिला, अंगावरचं दूध पाजून मोठं केलं, त्या पोटच्या गोळ्यावरही आपला हक्क नाही. किती हा अन्याय. पण मोकळ्या मनानं सारं काही मान्य असतं. प्रत्येक वेळी तिला गृहीत धरायचं. असू देत, लेकरं त्यांचे तर त्यांचे, आपलं काहीच नाही. सगळे कपडे बॅगेत कोंबून बचत करून जमवलेली पुंजी सोबत घेतली आणि निघाली. देव्हाऱ्यातली समई फडफडू लागली. तिनं त्यात तेल ओतलं आणि देवाला नमस्कार केला. सांभाळ रे बाबा. एक सुस्कारा सोडला तशी ती परत समईची ज्योत डगमगली. लेकरांची आठवण झाली. गाईसारखा हंबरडा फोडला. समजावणारं ऐकणारं कुणी नव्हतं बंद घरात. मनसोक्त रडून घेतलं. तिनं स्वतःला आवरलं. डोळ्यांच्या कडा चिंब चिंब करत उंबरठा ओलांडला. दारं व्यवस्थित लावून गेट ओढून नेहमीप्रमाणे तुळशीच्या कुंडीत घराची चावी ठेवली आणि निघाली. अधांतरी. खरंच स्त्रीचं स्वतःचं घर कोणतं? लग्न झाले की माहेरची पाहुणी बनते आणि सासरी दुसऱ्या घरून आलेली. तरीही किती अट्टहास करते ती तिच्यासाठी नसलेल्या घरासाठी. ती स्टेशनवर आली. पुणे गाडी लागली होती. त्या गाडीत चढली. पुण्याला एक मावशी असते, तिच्याकडे जायचं असं आताच गाडी पाहून ठरवलं. चेहरा रुमालाने बांधला होता. डोळ्यात आभाळ दाटून आले होते. मनात आठवणींच्या ढगांचा गडगडाट चालू होता. अंतरी बेभान वादळ, पण तिची चर्या मात्र अगदी शांत. तिला क्षणभर वाटून गेलं की आपण चुकतोय. पण दुसऱ्या क्षणी तिचा दुखावलेला आत्मा आक्रंदू लागला. नाही नाही, तू आता थांबलेस तर जन्मभर उपेक्षित वंचित राहशील. पोतेरं बनून. मोठ्या कष्टानं नयनातील सरी तिला बाण घालून थोपवलं होतं. आज सकाळी जुजबी कारणावरून त्यानं किती सुनावलं होतं. चूक काय तर त्याचे कामाचे कागदपत्र घर आवरताना खालीवर झाले. त्याला सिरियली लावायला कितीसा वेळ लागणार होता? 5-10 मिनटं. पण त्याला निमित्त हवं होतं नेहमीसारखं. तू मठ्ठा आहेस, चांग देवासारखी कोरी. घरातलं मर्क काम काय करतेस, स्वतःला काय समजतेस कुणास ठाऊक. नालायक कुठली. एवढी साधी गोष्ट समजत नाही. कुठून दुर्बुद्धी सुचली, गळ्यात दगड बांधून घेतला मी. तो तावातावाने बोलत होता आणि ही तिळी तुटत होती. किती समर्पण केलं आपण हा संसाराचा डाव रचण्यासाठी, आणि काय ही पोचपावती. हिला हिचं बालपण आठवलं. किती चपळ होती ती. प्रत्येक खेळात नंबर 1. चित्र काढणं, नृत्य, सगळ्या गोष्टीत पारंगत. 4 बहिणी, आईबाबांना पण आपण जड वाटलो की काय देव जाणे.
8वीला असतानाच हे स्थळ आलं. मुलगा चांगला नोकरीवाला. ही खूपच सुंदर. त्यामुळे भातुकलीचा खेळ खेळायचा संपलाही नव्हता तर नशिबानं संसाराचा खेळ समोर मांडला. हिनेही आईवडिलांसाठी मोठ्या हौसेने तो संसार सारीपाट मांडून घेतला. नव्हे, त्यात ती पूर्णपणे गुरफटून गेली. जीवापाड जपलं त्याला, त्याच्या घरादाराला. आणि तो म्हणतोय दगड बांधून घेतला मी. तिचं मन दुखावलं, तुटून गेलं. आपल्याला काहीतरी येतंय, आपल्याकडे कोणती तरी कला आहे, यापेक्षा आपण माणूस आहोत. आपल्यालाही भावना आहेत, मन आहे, हे त्यांच्याबरोबर आपणही विसरून गेलो याची खंत तिला बोचू लागली. ती विचारचक्रात मग्न होती. कंडक्टर जवळ आला आणि बहनजी तिकीट असं म्हणताच ती दचकून भानावर आली. तो भांबावल्यासारखा पाहू लागला. तसं तिचा पुणे असा अस्फुटसा आवाज आला. पैसे दिले आणि तिकीट घेऊन पर्समध्ये ठेवले. मोबाईल काढला. 10 मिस कॉल व 5 मेसेज. कुठे आहेस? सांग ना, फोन का घेत नाहीस? एकदा बोल ना प्लीज. एवढं का मनावर घेतलंस? मी रागात बोललो, सॉरी. समजून घे ना, परत नाही बोलणार. खरंच ग. आतापर्यंत तेच केलं आहे. 10 वर्षांनी लहान असूनही समजूनच घेत आले आहे. परत मेसेज आला. मुलं रडत आहेत. आई कुठे आहे म्हणून भंडावून सोडलं आहे मला. मुलांचं नाव घेताच मातृहृदय कळवळलं. आपोआप बोटं मोबाईलवर फिरू लागली. लेकरांना सांभाळा. मी पुण्याला जात आहे, मावशीकडे. कुठे चाललो हे सांगणार नव्हती आणि भावनेच्या भरात सांगून टाकलं. फोन वाजला. हिचं धैर्य झालं नाही. तो तसाच वाजून बंद झाला. मी खूप वेळ झाले तिच्या बाजूच्या सीटवर बसून निरीक्षण करत होते. तिच्या मनाची घालमेल मला समजत होती, पण बोलण्याचं धाडस होईना. परत मेसेज आला. जिथं आहेस तिथे उतर. मी गाडी घेऊन येतोय तुला घ्यायला. प्लीज, माझी शपथ आहे तुला. झालं. त्याच्या या शब्दांनी ती कोलमडून गेली. मुसळधार पाऊस पडून जावा आणि आकाशानं निरभ्र व्हावं. सृष्टीनं आपल्या स्वच्छ सुंदर रूपानं चराचराचे स्वागत करावे तशी तिची चर्या बदलली. चेहऱ्यावरचे ढगाळ वातावरण निरसून गेले. त्याच्या एकाच वाक्यानं, थांब मी येतोय, ती सारं विसरली. पटकन उठली आणि कंडक्टर साहेबांना गाडी थांबवण्याची विनंती केली. मला उतरायचे. माझे पती गाडी घेऊन येत आहेत मागे. प्लीज. कंडक्टर परत संभ्रमाने पाहू लागला. तसं तिनं छानसं स्माईल दिलं आणि बॅग घेऊन खाली उतरली. कंडक्टरच्या तोंडून सहज उद्गार निघाले. औरत को समजना मुश्किल है. मी तिथेच होते. मी म्हटलं, नहीं जनाब, कोई मुश्किल नहीं. औरत को अगर दिल से समझोगे तो बहुत आसान है. दिमाग लगाओगे तो कभी समझ नहीं पाओगे. धन्यवाद.